जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास पहिला मंगळाचरण नाम श्रीराम समर्थ विद्यावंतांचा पूर्वजू मत्ताननु वेकद्विजू त्रिनयन त्रिभुजू परशपानी। आजपासून आपण नवीन दशकाची सुरुवात करत आहोत। दशक 7वा त्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनाम। या दशकातील पहिला समास समर्थांनी मंगलाचरणाचा दिलेला आहे। या समासामध्ये परंपरेला धरून श्री समर्थांनी श्री गणेशाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर शारदा मातेचं वर्णन केलेलं आहे आणि श्री सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे। या वर्णनाचा आम्ही आज आनंद घेणार आहोत आणि श्री गणेशाची माता सरस्वती आणि श्री सद्गुरूंची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण या तिन्ही देवतांना वंदन करूया, श्री सद्गुरूंना शरण जाऊया आणि आपण नवीन दशकाची सुरुवात आजपासून इथे करूया। समर्थ म्हणतात, विद्यावंतांचा पूर्वजू मत्तानन्नु एकद्विजू त्रिनयन चतुर्भुजू फरशपानी। श्री समर्थांनी श्री गणेशाला वंदन करताना श्री गणेशाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे त्यामध्ये पहिलं महत्त्व सांगितलेलं आहे की विद्यावंतांचा पूर्वजू। श्री गणेश म्हणजे विद्यावंतांचा पूर्वजू आहे। सगळे विद्वान जे असतील त्या विद्वानांमध्ये पहिला विद्वान कोण तर श्री गणेशाचं आम्ही स्मरण करतो। ज्यांना बुद्धी हवी आहे आणि ज्यांना ज्ञान मार्गामध्ये आपलं कार्य निर्विघ्नपणे व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी श्री गणेशाचं स्मरण केलं पाहिजे। श्री गणेश म्हणजे गणपती आहेत। गणपती म्हणजे गणांचे पती। 3 प्रकारचे गण आहेत, एक देवगण, दुसरा मनुष्यगण आणि तिसरा आहे राक्षसगण। या तिन्ही गणांचा जो अधिपती आहे त्याला श्री गणेश असे म्हणतात। श्री गणेशांची अनेक नावं आहेत। श्री गणेशाला सिंदूर वदन असं पण म्हणतात। सिंदूर नावाच्या राक्षसाचा त्यांनी वध केला आणि म्हणून त्यांचं नाव सिंदूर वदन असं पडलं। त्यांच्या प्रार्थनेने, त्यांच्या पूजनाने आणि त्यांच्या आराधनेने आम्हाला ज्ञानाबरोबर रिद्धी सिद्धी प्राप्त होते। श्री गणेशाच्या प्रत्येक अवयवांचं सुद्धा वर्णन श्री समर्थांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे। श्री समर्थ म्हणतात आहे, मत्ताननु, मत्त म्हणजे हत्ती आणि आननु, आनन म्हणजे मुख, ज्याचं गजाप्रमाणे मुख आहे, एकद्विजू एक आहे, द्विज म्हणजे दात। तसे द्विज या शब्दाचे अजूनही अर्थ आहे। द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा होतात। द्विज म्हणजे दातही होतो आणि द्विज म्हणजे पक्षीही होतो। या संस्कृत शब्दाची उत्पत्तीच मुळामध्ये द्वि म्हणजे 2 आणि ज म्हणजे जन्मणे, 2 वेळा ज्याचा जन्म होतो त्याला द्विज असं म्हणतात। पक्षाचा 2दा जन्म होतो, पहिल्यांदा अंड म्हणून आणि दुसरं अंड्यातून म्हणून त्याला द्विज असं म्हटलेलं आहे। दाताला सुद्धा द्विज म्हटलेला आहे। तो पहिला पडतो आणि पुन्हा दुसऱ्यांदा येतो म्हणून 2दा जन्म घेतो, म्हणून त्याला सुद्धा द्विज म्हणतात। आणि ब्राह्मणाला सुद्धा द्विज म्हणतात, कारण ब्राह्मण आईच्या उदरातून जन्म घेतो तेव्हा पहिला जन्म आणि दुसरा जन्म म्हणजे त्याला ज्ञानप्राप्ती होते त्यावेळेस तो द्विज होतो। म्हणून समर्थांनी अशा प्रकारचे द्विज जे आहेत ते श्री गणेश आहेत। श्री गणेशांच्या दातांना द्विज असं म्हटलेलं आहे। एकद्विजू, त्याला एकच द्विज आहे, एकच दात आहे आणि त्रिनयन, त्याला 3 डोळे आहेत। आता श्री गणेशाला 3 डोळे याचा अर्थ सूर्य, चंद्र आणि ज्ञान अशा प्रकारचे 3 डोळे आहेत किंवा सूर्य, चंद्र आणि अग्नी असेही 3 डोळे आहेत। म्हणून या त्रिनयन चतुर्भुज 4 हात आहेत आणि फरशपानी, हातामध्ये पाणी म्हणजे हातामध्ये ज्याच्या परशु आहे, ज्याने शत्रूंचा नाश केलेला आहे असा परशपानी असलेला श्री गणेश तो कसा आहे, त्याच्या कृपेने काय प्राप्त होते याचं वर्णन श्री समर्थ पुढे करतात आहे। समर्थ म्हणतात आहे, कुबेरापासून अर्थ, आम्हाला पैसा पाहिजे का तर कुबेराकडनं घ्या। कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले। ज्याप्रमाणे कुबेराकडनं आम्हाला जर धनप्राप्ती झाली तर आपण धनवान होतो, वेदांपासून जर आम्ही ज्ञान घेतलं तर आम्ही खऱ्या अर्थाने परमार्थी होतो आणि लक्ष्मीपासून जर आम्हाला समर्थ होता, लक्ष्मीपासून आपल्याला काय होतं, समर्थ होता येते। अशा प्रकारे भाग्यासी प्रत्येक मनुष्य येतो, त्याप्रमाणे तैसी मंगळमूर्ती अद्या पासुनी झाल्या सकळ विद्या, तेने कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले।
अशा प्रकारे सत्पात्र झाले. याचा अर्थ त्यांना चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या, सगळ्या प्रकारच्या विद्या. म्हणून श्री गणेशाला 14 विद्यांचा गोसावी असे श्री गणेशाला म्हणतात. 64 कला त्याच्यापासूनच आम्हाला प्राप्त होतात. अशा प्रकारे सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारच्या विद्या या सुद्धा प्राप्त व्हायच्या असेल तर श्री गणेशाची प्रार्थना करावी लागते. श्री गणेशांच्या प्रार्थनेने अजून काय होईल तर कवींना जी काव्य प्रतिभा जन्माला येते ती सुद्धा श्री गणेशाची कृपा आहे. जैसी समर्थांची लेकुरे, आम्ही जर श्री गणेशांची लेकरू झालो तर काय होईल तर श्री गणेशाकडे जे सामर्थ्य आहे, श्री गणेशांकडे जी श्रीमंती आहे, श्री गणेशाकडे जी कृपा आहे ती आम्हाला प्राप्त होईल. आणि त्यामुळे समर्थांचा पुत्र हा सुद्धा असला तरी सुद्धा त्याला सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जैसी समर्थांची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी. कवींना जे सामर्थ्य प्राप्त झालं ते म्हणतात, ज्याप्रमाणे नाना प्रकारचे अलंकार आणि नाना प्रकारचे वस्त्र आणि आभूषण समर्थांची लेकरे स्वीकारतात, घालतात, त्यामुळे मूळ पुरुषाची ती लेकरे असल्यामुळे त्यांची किंमत वाढते. आणि म्हणून आम्ही मूळ पुरुषाची लेकरे असल्यामुळे आम्हाला अशा प्रकारचं वैभव प्राप्त होईल. आणि कवींना ते प्राप्त झालेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नमू ऐसिया गजेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचेनी बोध समुद्रा, भरिते दाटे बळे. ज्याप्रमाणे सागराला भरती आल्यानंतर सागराचं सौंदर्य वाढते, त्याप्रमाणे पुरुषाला सुद्धा बोध समुद्राची भरती यायची असेल तर श्री गणेशाची कृपा असायलाच लागते. म्हणून इथे विद्या प्रकाशे, विद्येच्या प्रकाशाने पूर्ण चंद्र तिथे उगवतो आणि त्यातून आम्हाला बोध समुद्र, अशा प्रकारे त्या बोध समुद्राला दाटी येते. बोध समुद्र हा त्याला भरती येते. म्हणून म्हटलं आहे, जो कर्तृत्वाचा आरंभ. आता कर्तृत्वाची सुरुवात आहे ती श्री गणेशच आहेत. मूळ पुरुष, मुळारंभ. समर्थांनी मुळारंभ हा शब्द मनाच्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच वापरलेला आहे. बघा, पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून समर्थांनी इथे मुळारंभ म्हटलेला आहे. म्हणजे ज्याच्यापासून आरंभ झाला तो त्या सर्वांचा मूळ आहे, म्हणून मुळारंभ आहे तो मूळ पुरुष. श्री समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे जो परात्पर स्वयंभ आदी अंती, जो आधीही होता आणि अंतीही राहील, अशा प्रकारचा तो स्वयंभू आहे, स्वयंसिद्ध आहे. तो कोणामुळे नाही आहे, तो आहे. म्हणून या ठिकाणी श्री समर्थांनी श्री गणेशाला प्रार्थना केली. आणि यानंतर या श्री गणेशाची कृपा झाल्यानंतर हे ज्ञान आम्हाला जिच्या माध्यमातून प्राप्त झालं, अशी माता सरस्वती, माता शारदा, तिचं स्मरण श्री समर्थ पुढे करतात आहे. समर्थ म्हणतात आहे, तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळ वाहे. आदित्य म्हणजे सूर्य. सूर्यापासून ज्याप्रमाणे गोदा आणि मृगजळ जन्माला येते, त्याप्रमाणे या प्रत्यक्ष मूळ पुरुषापासून ही शारदा जन्माला आलेली आहे. म्हणजे शारदेचं रूप कसं आहे याचं वर्णन श्री समर्थांनी केलेलं आहे. सूर्य आहे म्हणून इथे दिसणारं मृगजळ आहे. सूर्यच नसेल, प्रकाश नसेल तर मृगजळ दिसणार नाही. त्याप्रमाणे प्रत्यक्ष ब्रह्म आहे म्हणून ही शारदा आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्त यास वेढा लावी वेगळेपणे. या मातेला, त्या शारदेला आम्ही जर मिथ्या म्हटलं, कारण मृगजळ मिथ्या आहे, सूर्य सत्य आहे, पण हिला जर आम्ही मिथ्या म्हटलं तर ती आम्हाला तिच्या भोवऱ्यामध्ये, तिच्या विळख्यामध्ये, तिच्या मोहामध्ये ती जास्त पाडते. म्हणून ती म्हणते माईकपणे लाघवी. माईक म्हणजे खोटं, त्या खोट्यामध्ये जास्त ती गुरफटते. म्हणून हिला प्रार्थना करावी, आई की तूच, हे आई की तूच आम्हाला सत्याचा प्रकाश दाखव. कारण तिच्या माध्यमातून सगळं जग निर्माण झालं, तिच्यामुळेच आम्हाला ही माया कळली, पण या मायेच्याच माध्यमातून आम्हाला ब्रह्मसुद्धा कळणार आहे. म्हणून या मातेला आम्ही प्रार्थना करावी की जरी मृगजळाप्रमाणे असेल तरी सुद्धा हीच
हिच्या माध्यमातून खऱ्या जळापर्यंत आम्हाला पोचता येईल. म्हणून समर्थ म्हणतात, माईकपणे लागवी वक्त यास वेढा लावी. जो वक्ता असतो त्याने जर परब्रह्मावर बोलायचा विचार केला, ब्रह्मनिरूपण करतो म्हटलं तर ब्रह्मनिरूपण करता येणार नाही. ब्रह्मनिरूपण करणारा जो कोणी वक्ता असेल त्याला आधार कोणाचा घ्यावा लागतो? त्याला आधार घ्यावा लागतो तो मायेचा. त्याला आधार घ्यावा लागतो तो माता शारदेचा. माता शारदेच्या कृपेने, सरस्वतीच्या कृपेने ब्रह्म कसं आहे हे सांगावे लागते. मग जितका आम्ही सांगत जातो ब्रह्माबद्दल, तितकी गोडी आपली वाढत जाते. आणि तितकी गोडी वाढत जाते, तितका या मायेचा प्रभाव, मातेचा प्रभाव आमच्यावर पडत राहतो. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही बोलत राहिले की माता सरस्वती प्रसन्न होत राहते. आणि ती प्रसन्न होत राहिली की तुम्हाला ती तिच्या विळख्यामध्ये गुंतवते. म्हणूनच वक्त्याच्या मागे शारदा उभी आहे. आता ही माता कोण आहे? तर ती द्वैताची जननी, ती द्वैताची जननी आहे. द्वैत म्हणजे दोन. मग दोन काय आहे? मी आणि जगत हे दोन आहेत. मी आणि ब्रह्म हे दोन आहेत. भक्त आणि भगवंत हे दोन आहेत. जगामध्ये भेदाभेद दिसतात आहेत, हे दोन आहेत, अनेक आहेत. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, ती आता द्वैताची जननी पण झालेली आहे. ही द्वैताची जननी आहे, कारण मूळ ब्रह्म ज्याच्यापासून प्रगटला आहे, ज्याच्या कृपेने प्रगटला आहे, ती ही सगळी द्वैताची जननी आहे. म्हणजे मूळ पुरुषाला पुरुषत्व देणारी, म्हणजे मूळ पुरुष केव्हा प्रगट आहे? मूळ पुरुष म्हणजे परब्रह्म हा अप्रगट आहे. त्याला प्रगट करणे म्हणजे पुरुष होणे. त्याला पौरुषत्व निर्माण करण्याचं काम जिच्या माध्यमातून झालं, म्हणून ती त्याची आई झाली. म्हणजे ती एका बाजूला आई पण झालेली आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खानी, मूळ माया गवसनी अनंत ब्रह्मांडांची ती मूळ माया आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीला अनंत अशा प्रकारची फुलं लागावी, अनंत प्रकारचे त्याला फळ लागावे, त्याप्रमाणे या मूळ मायेला अनंत प्रकारच्या ब्रह्मांडांची फळंही लागलेली आहेत. आणि ती फळं हिच्या कृपेने लागलेली आहेत. आणि म्हणून ही अशा प्रकारे की ते अद्वैताची खाणी ठरलेली आहे. की ते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. समर्थांनी या मातेला तिन्ही प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत. ती प्रत्यक्ष परब्रह्माची शक्ती असल्यामुळे ती त्याची पत्नी पण आहे. तिने स्फूर्ती निर्माण केली, म्हणजे भगवंतामध्ये स्फूर्ती निर्माण झाली आणि भगवंताने जगत निर्माण केलं. भगवंताची जी स्फूर्ती आहे म्हणजे भगवंतापासून ती निर्माण झाली, म्हणून ती त्याची मुलगी झाली. आणि मूळ पुरुषापासून पुरुष निर्माण झाला, म्हणून ती त्याची आई पण झाली. म्हणजे पत्नी, मुलगी आणि आई अशा प्रकारचं तिन्ही प्रकारचं नातं मातेपासून आम्हाला पाहायला मिळते. म्हणून या मातेला समर्थांनी याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे, वंदू ऐसी वेदमाता. अशा प्रकारे ही वेदांची जननी आहे, म्हणून वेदमाता म्हटलेलं आहे. वंदू ऐसी वेदमाता, आदिपुरुषाची जे सत्ता, आदिपुरुषाची सत्ता म्हणजे पत्नी, आदिपुरुष सत्ता म्हणजे पत्नी. आता आठवीन समर्था सद्गुरुसी. अशा प्रकारे आता मी मात्र या मातेला वंदन करतो आणि या मातेला वंदन करून आता श्री सद्गुरूंकडे जातो. आता मी श्री सद्गुरूंचं स्मरण करतो, कारण प्रत्यक्ष ब्रह्म या ब्रह्माला जाणण्यासाठी मायेची गरज आहे. कारण या शारदेच्या माध्यमातून, या सरस्वतीच्या माध्यमातून ब्रह्म कसे आहे हे आम्हाला शब्दात आलेले आहे. या मातेची कृपा असेल तर आम्ही परब्रह्माकडे आम्ही जाऊ शकू, कारण त्यामुळे त्यांची गोडी लागेल. परंतु हे सगळं प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला हात धरून आपल्याला या मातेपर्यंत नेलं पाहिजे. हे ज्ञान प्राप्त करून दिलं पाहिजे, याची वाट दाखवली पाहिजे. ते आमचे मार्गदर्शक आहेत, ते आमचे दया करणारे आणि भक्ताला उद्धरून नेणारे सद्गुरू आहेत. म्हणून त्या सद्गुरूंचं वर्णन समर्थ करतात आहे. आम्ही म्हणताना श्रीमत महागणाधिपतेय नमः म्हणतो, नंतर श्री सरस्वती नंतर म्हणतो,
श्री सरस्वती नमः म्हणतो आणि नंतर श्री सद्गुरुभ्यो नमः म्हणतो. या तिन्ही मध्ये आता समर्थांनी गुरूंना वंदन केलेलं आहे. कारण गुरुला वंदन करणे का गरजेचे आहे, तर या भगवंताचं दर्शन घडवून देण्याचं काम केलं त्या सद्गुरूंना महत्त्व दिलेले आहे समर्थांनी. म्हणून म्हटलं आहे, गुरु गोविंद दोहो खडे काके लागू पाव. एकाच वेळी जर एका बाजूला जर गुरु आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर परब्रह्म आहे, तर पहिल्यांदा कोणाला नमस्कार करावा? बाले हारी उस गुरु की जीव गोविंद बताए. ज्यांनी प्रत्यक्ष परब्रह्म दाखवला त्याला आम्ही पाहिले. कारण शरण जाण्याच्या अगोदर सद्गुरूंना आपण शरण जातो. कारण ज्यांनी आम्हाला परब्रह्म दाखवला त्याला आम्ही पहिले शरण जाण्याच्या अगोदर सद्गुरूंना शरण जातो. कारण याचं कारण काय आहे? कारण या परब्रह्माला दाखवण्याचं काम सुद्धा श्री सद्गुरूंनी केलेलं आहे. म्हणून सद्गुरुहुनी देव मोठा ऐसा मानितो करंटा. म्हणून सद्गुरू मोठा आहे, त्या सद्गुरूला समर्थांनी वंदन केलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे, जयाचनी कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. आनंदमय ही जर सृष्टी करायची असेल तर सद्गुरूंची कृपा पाहिजे. केवळ सद्गुरूंच्या कृपेच्या दृष्टीने आनंदाची दृष्टी आमच्या जीवनात होते आणि सर्व सुख आम्हाला प्राप्त होतात. आमचं जीवन हे आनंदमय होतं. ज्याप्रमाणे सुवर्णमय म्हणजे सोन्याप्रमाणे, मृण्मय म्हणजे सगळं मातीप्रमाणे, जलमय म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी आणि इकडे आनंदमय म्हणजे सगळीकडे आनंदच आनंद. आमच्या जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल तर आम्हाला श्री सद्गुरूंची कृपा हवी आहे. म्हणून समर्थांनी ही ओवी पुढे दिली आहे, जयाचेन कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. की तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्यपददायक अनाथ बंधू. सद्गुरू कसा आहे तर समर्थ म्हणतात आहे, आनंदाचा जनक आहे. कारण आनंद त्यांनी जन्माला घातलेला आहे म्हणून तो आनंदाचा जनक आहे. तो सायुज्य मुक्तीचा नायक आहे. कारण सायुज्य मुक्ती सुद्धा प्राप्त करून देण्याचं काम केलं. कैवल्य पद प्राप्त करून द्यायचं आहे. मोक्षपद प्राप्त करून द्यायचं आहे. तर त्यासाठी तो त्याचा दाता आहे. कैवल्याचा दाता भगवंत आहे. कैवल्याचा दाता सद्गुरू आहे. आणि तो कसा आहे? तो अनाथांचा बंधू आहे. समर्थ अजून विशेषण देतात आहे आणि एक दृष्टांत म्हणून सांगतात आहे, मुमुक्षी चातकी सुस्वर करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जळधर साधकांवरी. ज्याप्रमाणे चातक सुस्वर गायन करतो आणि चातक आकाशाकडे आपलं तोंड करून बसतो आणि त्यावेळेस या चातकासाठी आकाशामध्ये प्रत्यक्ष जलधर म्हणजे मेघ येतात आणि पावसाचा वर्षाव करतात. ओळे म्हणजे प्रसन्न होणे, ओळे कृपेचा जळधर. आणि या चातकाला पाणी देऊन ते त्यांना प्रसन्न करतात. त्याप्रमाणे साधकांसाठी सुद्धा सद्गुरू ते आहेत. म्हणजे सद्गुरू म्हणजे हे मेघ आहेत, चातक म्हणजे शिष्य आहे आणि पाणी म्हणजे कृपा आहे. म्हणजे सद्गुरू शिष्यांवर जी कृपा करतात, ज्याप्रमाणे मेघ चातकांवर पाण्याचा वर्षाव करतो, अशा प्रकारे सद्गुरू आहेत. समर्थांनी अजून एक उपमा दिली आहे सद्गुरूंना, की ते भवार्णवीचे तारू बोधे पाववी पैल पारू, महावर्ती आधारू भाविकांसी होये. सद्गुरू कसे आहेत हो? तर सद्गुरू म्हणजे भवार्णवीचे तारू आहेत. भव म्हणजे जग, अर्णव म्हणजे सागर आणि तारू म्हणजे नाव. या संसार रूपी सागरामध्ये आम्हाला तरुण जायचं असेल तर तो तरुण जाण्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरू हे नावेप्रमाणे आहेत. ते आम्हाला त्यांच्याजवळ बसवतात आणि ते आम्हाला पहिलं तीराला घेऊन जातात. म्हणून म्हटले आहे, बोधे पाववी पहिलं पारू, बोधामृत देऊन आम्हाला पहिलं तीरावर नेतात. महावर्ती आधारू भाविकांसी होये. अशा प्रकारे महान संकटांमध्ये भगवंताला, या महासंकटामध्ये सद्गुरूंना भक्तांसाठी धावत यावे लागते. की तो काळाचा नियंता. सद्गुरू कसा आहे? तो काळाचा नियंता आहे. ना तरी संकटी सोडविता, तो संकटांमध्ये धावत येतो आणि संकटात धावत येऊन तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो. की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. ज्याप्रमाणे संकटाचा काळाचा तो नियंता आहे, संकटातून सोडवणार आहे. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या मुलावर परमप्रेम करते, स्नेह करते आणि त्याला आपल्या जवळ घेते आणि त्याला संकटातून दूर करते, त्याप्रमाणे ते सद्गुरू आहेत.
की जो परत्रीचा आधारू, परत्री जाणे म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी पलीकडे जाणे, त्याला परलोकही म्हणता येईल. म्हणून समर्थ म्हणतात की जो परत्रीचा आधारू, परतीरावर जाण्यासाठी तो आधार आहे. अलीकडचा तीर म्हणजे जग आहे आणि पलीकडचा तीर म्हणजे परमार्थ आहे. त्या पलीकडच्या तीरावर आम्हाला जायचं आहे, तो त्याचा आधार आहे. की ते विश्रांतीची थार, ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप. सद्गुरू कसे आहेत तर ते सुख स्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये आणि सुखामध्ये काहीही फरक नाही. त्यांच्या जवळ राहिलं की आपल्याला सुखाचे माहेर मिळते. ज्याप्रमाणे मुलगी माहेरी गेल्यानंतर तिला सुख मिळते, त्याप्रमाणे त्या भक्ताला सुद्धा सद्गुरूंच्या जवळ त्या सुखाचं माहेर मिळते, कारण ते सुख स्वरूप आहे. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी, देहाविन लोटांगणी तया प्रभूसी. मी माझा देह टाकून देतो, मी माझा अहंकार टाकून देतो आणि या सद्गुरूंना आता शरण जातो, कारण यांनी माझी भेदाची कडसणी त्यांनी सोडली आहे. भेदाची कडसणी म्हणजे काय हो, की ज्याप्रमाणे बटव्याला दोरी असते, त्या बटव्याची ती दोरी ओढली की तो बटवा बंद होतो आणि त्यामध्ये पैसे कायम राहतात. त्याप्रमाणे या मायेला या भेदाची अशी कडसणी आहे, दोरी आहे, ती दोरी सोडते आणि मायेतून आपल्याला तो मुक्त करतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे भेदाची कडसणी, ती भेदाची कडसणी सोडली की मनुष्य मुक्त होतो. कशातून? तर मायेतून मुक्त होतो. म्हणून म्हटलं आहे देहाविन लोटांगणी तया प्रभूसी. त्या सद्गुरूंना मी आता साष्टांग दंडवत घालतो. समर्थ आता साधू संत आणि सज्जनांनाही वंदन करतात. साधू संत आणि सज्जन वंदून या श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध ऐका. तुम्ही साधू संत आणि ऐकणारे सगळे सज्जन श्रोतेगण यांना मी वंदन करतो. आणि आता महत्त्वाचा जो भाग आहे कथानुसंधान. आता तुम्ही त्या कशाबद्दल कथानुसंधान करतात तर समर्थ सांगतात हा संसार म्हणजे स्वप्न आहे. हे स्वप्न तुम्हाला मागे सांगितलं, यावर अधिक भाष्य पुढे करतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसानती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. श्री समर्थ म्हणतात संसार हाची दीर्घ स्वप्न आहे. लोभे ओसनती जन, लोभामुळे हे सगळे लोक याला माझं माझं म्हणतात. माझी कांता माझे धन, कन्या आणि पुत्र माझे, माझे माझे म्हणतो. हे सगळे मात्र समर्थ म्हणतात संसार हा दीर्घ स्वप्न आहे. त्या दीर्घ स्वप्नामधलं तुमचा जो संसार आहे तो स्वप्नातील स्वप्न आहे. म्हणून म्हटलं आहे संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसनाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. श्री समर्थांनी संसार म्हणजे दीर्घ स्वप्न म्हटलं आहे. जसं आम्ही रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, त्यावेळेस झोपेमध्ये आम्हाला एखादं स्वप्न पडतं, ते स्वप्न आम्हाला स्वप्नामध्ये खरे वाटते, ते सगळं सत्य आहे. जुनी माणसं भेटतात स्वप्नामध्ये. 25 वर्षापूर्वी गेलेली व्यक्ती आपल्याला ती स्वप्नात भेटते, ती स्वप्नात येते आणि त्यावेळेस तिचे आणि आपले सुसंवाद होतात. ते स्वप्नामध्ये आपल्याला खरे वाटतात, पण स्वप्न तुटलं की ती व्यक्ती गायब होते आणि मग हिच्या लक्षात येतं की आपण जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न खोटंच होतं. तसं समर्थाने आपला संसार हे दीर्घ स्वप्न असं म्हटलेलं आहे. झोपेमध्ये पडलेलं स्वप्न हे काही तासांचं असू शकतं, तर जागृतीमध्ये पडलेलं स्वप्न हे संसाराचं, हे दीर्घ काळाचे राहू शकते. ज्याचं आयुष्य जेवढं तेवढं त्याचं स्वप्न दीर्घ राहील. म्हणून एवढं लक्षात ठेवावं की आमचा संसार आम्ही करत असताना हा संसार मुळामध्ये स्वप्नवत आहे. ज्या वेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस ते सुरू झालेले आहे आणि ज्या वेळेस मी देह ठेवणार आहे त्यावेळेस ते माझं स्वप्न संपणार आहे. यामुळे सगळ्यात मोठा फायदा आमचा हा होईल की आम्हाला संसारामध्ये होणारी जी सुखदुःख आहेत ती होणार नाही. कारण स्वप्नामध्ये आम्ही जागृत आहोत की हे सगळं दिसते आहे मला, ते सगळं कसं आहे? स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्ये सुखद घटना घडली तर आम्ही उड्या मारणार नाही आणि दुःखद घटना घडली तर उदास होणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्या संसाराला, त्या दीर्घ स्वप्नाला चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आम्हाला जे होणारं जे दुःख आहे ते आपल्याला त्रास देतात. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात आहे की तुम्ही तुमचा संसार मुळामध्ये हा दीर्घ स्वप्न आहे हे ठाम लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात संसार हाची दीर्घ स्वप्न, आपण गेलो स्वप्न तुटलं.
लोभे ओसनाती जन. लोभामुळे हे लोक ज्याप्रमाणे झोपेमध्ये माणसं ओरडतात, काहीतरी बोलत राहतात, जागृतीमध्ये मनुष्य यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा तो म्हणतो की हा झोपलेला आहे, मग हा झोपेत बडबड करतो आहे. म्हणून प्रत्यक्ष जीवनामध्येच आम्हाला जे दीर्घ स्वप्न पडलं आहे संसाराचं, यामध्ये इतरांची केवळ झोपेतलीच बडबड आहे असं समजून त्याला सोडून दिलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा विनाकारण शक्ती त्या स्वप्नाला चांगलं करण्यासाठी खर्च करू नये. म्हणून समर्थ म्हणतात लोभे ओसानती जन. आणि त्या लोभात काय म्हणतात आहे, माझी कांता, माझी कांता म्हणजे ही माझी पत्नी आहे, माझे धन आणि माझे कन्या आणि पुत्र हे सगळं माझं आहे. या झोपेमध्ये म्हणतो आहे, कोण म्हणतो आहे, झोपेमध्ये जो झोपलेला मनुष्य आहे त्याच्या स्वप्नामध्ये कन्या दिसत आहे, पुत्र दिसतात आहे, त्याची दारा दिसते आहे, त्याचा संसार दिसतो आहे. तो या स्वप्नामध्ये त्या बाबतीत बडबड करतो आहे, पण पाहणाऱ्या माणसाला माहीत आहे की याच्या स्वप्नातला हा सगळा खेळ आहे, प्रत्यक्ष काही नाही. तसं आम्ही जेव्हा जागृत होऊ तेव्हा हे लक्षात ठेवावं की ज्यांना मी माझं माझं म्हटलं ते सगळे स्वप्नातले आहेत. म्हणून समर्थ पुढे सांगतात की असे कोणाला वाटते, याचं उत्तर समर्थ पुढे देतात. ज्ञान सूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळ अवघा. ज्याप्रमाणे ज्ञानसूर्य मावळला याचा अर्थ भ्रांती पडली. ज्ञानसूर्य मावळला म्हणजे मायेच्या अधीन झाला. ज्ञानसूर्य मावळला म्हणजे संसारामध्ये रमला. तर त्याला काय होते, तेने प्रकाश लोपला. त्याच्या जीवनातला प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश जो आहे, आत्मज्ञानाचा प्रकाश आहे, तो लोपतो. आणि त्याला कोण ग्रासतो, तर अज्ञानाचा अंधकार तो त्याला व्यापतो, तो ब्रह्मगोल तयार होतो. म्हणून समर्थ म्हणतात नाही सत्वाचे चांदणे त्याच्या जीवनामध्ये, कारण अंधकार असल्यामुळे, तो या अज्ञानाचा असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये असणारं जे आकाश आहे त्या आकाशामध्ये सत्वाचं चांदणं दिसत नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे काही मार्ग दिसे जेणे, त्यामुळे कुठलाही मार्ग दिसत नाही. सर्व भ्रांतीचे निगुणे आपे आप न दिसे. सगळीकडे भ्रांत, स्वप्न खरं आहे. तसं चित्रपट आम्हाला खरा नाही हे जाणवते, त्याप्रमाणे हे जगत खरं नाही हे आपल्याला जाणवायला पाहिजे. हे जेव्हा जाणवलं पक्क होईल तेव्हा माणसाला स्वतःचा ज्ञानसूर्य पुन्हा उदयाला आला असं समजावं. संसारामध्ये आम्ही रमत असताना जे काही आम्हाला सुखदुःख होतात त्या सुखदुःखाने एवढं लक्षात ठेवावं की आम्ही अजून संसाराला खरं मानतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की यामुळे माणसाला भ्रांती पडते. भ्रांती म्हणजे भुरळ पडते. भ्रांती म्हणजे तो त्या मायेमध्ये अडकतो. असत्य गोष्ट किंवा मिथ्या गोष्टीला सुद्धा तो खरं मानू लागतो आणि त्यामुळे आपे आप न दिसे, म्हणजे मी स्वतः हा परब्रह्म आहे याची त्याला जाणीव होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात देह बुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे. देहबुद्धीचा अहंकार याचा अर्थ मायेची झोप. जेव्हा त्याची देहबुद्धी जागी होते, देह म्हणजे मी असं त्याला वाटते आणि त्याला अहंकार येतो, याचा अर्थ तो त्या देहबुद्धीमध्ये झोपलेला आहे. निजेले घोरती घोरे, तो झोपतो आणि घोरू लागतो. आणि काय घोरतो आहे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे. आणि मोठमोठ्याने तो रुदन करतो. जर त्याला विषय सुख नाही मिळालं, तर विषय सुख जर मिळालं तर तो उड्या मारायला लागतो. याचं कारण त्याची देहबुद्धी जागृत झालेली आहे, आत्मबुद्धी लोपलेली आहे. म्हणून देहबुद्धीचा अहंकार याचा अर्थ मायेची झोप. या मायेच्या झोपेमध्ये तो झोपलेला आहे, तो निर्दिष्ट झालेला आहे आणि म्हणून त्याला काहीही दिसत नाही. म्हणून म्हटलं आहे निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. म्हणून अशा प्रकारे अनेक लोक जन्माला येतात आणि अनेक लोक मरतात. जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते झोपलेले असतात आणि मरतात तेव्हाही झोपलेलेच असतात. याचा अर्थ जन्म घेतात तेव्हा ते संसाराला खरं मानतात आणि मरताना सुद्धा हा संसार मी सोडून चाललेलो आहे या दुःखामध्ये ते असतात आणि त्यांना असे वाटते की आता माझं सगळं संपलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की असं लोक जे आहे ते निजेले असताच मेले, ते निजलेले असतानाच मेलेले आहेत. ते निजेले म्हणजे ते संसाराला खरं मानतात आहे आणि निजेले असता मेले याचा अर्थ
संसार खरा आहे असं समजत समजत त्याने देह ठेवला आहे. पुन्हा पुढे काय झालं? पुन्हा उपजले आणि जेव्हा ते उपजले तेव्हाही ते झोपलेलेच उपजले. जन्म झाला तेव्हा संसार हा सार समजला. संसार हा सार आहे हे त्याला जन्मभर समजलं नाही. याचा अर्थ आयुष्यभर तो झोपून राहिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आता तू जागा हो, तू झोपू नको, तुला जागं व्हायचं आहे. पण लोक जागेच होत नाही, झोपूनच राहतात. आयुष्यभर झोपतात. जन्मला झोपेमध्ये आणि मेलाही झोपेमध्ये. याचा अर्थ अज्ञानाच्या झोपेमध्ये, मायेच्या अहंकारामध्ये आणि देहबुद्धीच्या या निद्रेमध्ये ते निर्दिष्ट झालेला आहे. त्याला दिसणारं जगत खरे वाटते. म्हणून असे आले आणि गेले बहुत लोक. तू भोगल्या पुनरावृत्ती, तू अशा किती पुनरावृत्ती भोगल्या. ऐसी माये बापे किती. अनेक जन्मात आपल्याला वेगळी आई मिळाली, अनेक जन्मात आम्हाला नवीन घर मिळालं, अनेक जन्मामध्ये नवीन सगळा संसार मिळाला, अनेक जन्मोजन्मी आम्ही जन्मत गेलो आणि त्या जन्मामध्ये असलेला हा जो संसार आहे तो संसार खरा मानून आम्ही झोपून राहिलो. ज्या कारणासाठी तुमचा जन्म झाला की तू जागा हो, पण मनुष्य आयुष्यभर जागा होत नाही. संत साधू हे आपल्याला हलवून जागृत करतात, त्याला उठवतात, पण तरी सुद्धा अज्ञानी लोक त्यातून उठत नाहीत. ज्या माणसाला खरी झोप लागलेली असते तो जागृत होतो. ज्याने झोपेचं सोंग घेतलेला आहे त्याला जाग करता येत नाही. त्याला संसारच गोड वाटतो. तो संसारातून निघायलाच तयार होत नाही. याचा अर्थ संसाराला तो खरं मानतो आहे, संसार त्याला गोड वाटतो आहे. याचा अर्थ त्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला सोडून जायचं आहे. कळतच नाही की आपल्याला हे माझं जरी मी म्हणत असलो तरी उद्या हे परक्याचं होणार आहे. हे कळत नाही की ही आपल्याला. मग असं कळत असताना सुद्धा माणूस माझं माझं म्हणत राहतो. याचा अर्थ तो झोपेचं सोंग घेतो आहे, तो जागृत व्हायला तयार नाही. त्याला ती झोप गोड वाटते आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, निध सुरेपणेची सैरा, बहुती केल्या येरा झारा, म्हणून या परमेश्वरा भोगिले कष्ट. भगवंताला ओळखलंच नाही, भगवंत भेटलाच नाही. ज्या कारणासाठी आलो आहे, ज्या कारणाने आम्ही जन्म घेतलेला आहे ते कारण आम्ही विसरून गेलेलो आहे. तेथून सुरेपणे सैरा म्हणजे झोपेमध्ये माणसं सैरा वैरा फिरतात. काही लोक असे म्हणतात जे झोपेमध्ये बोलतात सुद्धा, चालतात सुद्धा, उठून बसतातही. समर्थ तेच म्हणतात आहे, निध सुरेपणेची सैरा, बहुती केल्या येरझारा. झोपेमध्ये किती चक्रा मारल्या, माझे पाय दुखतायत, झोपेतच फिरतो म्हणून डॉक्टरकडे जातो, पण त्याला कळत नाही की मी रात्री ते झोपलेलो पण पाय कसे काय दुखतात, पण त्याला काहीच आठवत नसते. म्हणून समर्थ तसंच म्हणतात आहे की बहुती केल्या येरझारा, नेनोन या परमेश्वरा भोगिले कष्ट. समर्थ म्हणतात आहे, त्या परमेश्वराची भेटी झाली नाही, नुसते संसाराचे कष्ट केले. म्हणून हे संसाराचे कष्ट, हा संसार खरा मानून आम्ही जर जगलो तर आम्ही स्वप्नामध्ये स्वप्नाला खरं मानलेलं आहे. म्हणून त्या स्वप्नात जागा हो. तुझं स्वप्न, त्या स्वप्नात कष्ट घ्यायचे असतील तर त्या भगवंतासाठी कष्ट घे. मला तू भेटला पाहिजे, मला जागृती आली पाहिजे, याच्यासाठी उठ. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तया कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान. म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ. कुठल्या कष्टाचं निरसन? झोपेमध्ये पडलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नामध्ये झालेला त्रास. तो त्रास समर्थ म्हणतात तया कष्टाचे निरसन. ते कष्ट संपवण्यासाठी काय करावं? तर व्हावया पाहिजे आत्मज्ञान. त्यासाठी तुला आत्मज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञानापेक्षा जगात काहीही श्रेष्ठ नाही असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानासारखं जगात काहीही पवित्र नाही. आणि ते ज्ञान कोणतं? तर मी परमेश्वर आहे, मी ब्रह्म आहे, हे ज्ञान आहे. हे सांगून चालत नाही, ते हे अनुभवावे लागते. म्हणून म्हटलं आहे, म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ. म्हणून या येर झाल्या संपाव्यात. म्हणून हे अध्यात्म निरूपण मी तुझ्यासाठी करतो आहे. असं कोण म्हणतात आहे? तर संत आमच्यासाठी करतात आहे. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी करतात आहे. तुमची जी लागलेली झोप आहे ती झोप जाऊन तुम्हाला जागृती येण्यासाठी करतात आहे. या संसाराला तुम्ही खरं मानतात आहे, परंतु हा संसार खरा नाही आहे हे समजण्यासाठी करतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सकळ विद्येमध्ये सार. सगळ्या विद्येचं सार काय आहे? अध्यात्म विद्येचा विचार.
दशमोध्यायी सारंगधर भगवद्गीतेशी बोलिला. श्रीमद भगवद्गीता या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष भगवंतानी हे भगवद्गीतेचं सार सांगितलेलं आहे. हे अध्यात्माचं सार सांगितलं आहे. ते काय म्हणतात आहे तर अध्यात्माच्या सारामध्ये अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. सगळ्यात मोठी विद्या कोणती तर अध्यात्म विद्या ही सर्वात मोठी विद्या आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सारंगधराने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की अध्यात्म विद्या विद्यानाम. विद्यानाम म्हणजे सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या हीच विद्या आहे. या कारणे अद्वैत ग्रंथ आणि त्यासाठी तुम्ही काय करा अद्वैत ग्रंथ पहा. अद्वैत ग्रंथ अद्वैत होतो म्हणजे दोन म्हणजे मायेमध्ये गुंफणे यामध्ये द्वैत आलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्म विद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता. म्हणून श्रोत्यांना समर्थांनी खरा श्रोता कोणाला म्हणावं तर खरा श्रोता असा असतो की जे ऐकायचं असेल ते ऐकण्यासाठी आपल्या सर्वांगाचे कान करतो. म्हणून समर्थांनी कोणता शब्द वापरला आहे जो सर्वांगे श्रोता. सर्वांगे या शब्दाचा अर्थ सर्व अंग हा त्याचा श्रोता झालेला आहे. नुसते कान श्रोते नाही. तुम्ही सांगा मी पोळ्या लाटते तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल मी घर झाडते तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल मी आता जेवायला बसते तुम्ही सांगा. तुम्ही सांगा मी कीर्तनामध्ये वाती वळते तुम्ही तुमचं कीर्तन सांगत राहा. हा सर्वांगी श्रोता नाही. सर्वांगी श्रोता त्याचे प्रत्येक अवयव हे कशाचं काम करतात श्रोत्याचं. म्हणून तो सर्वांग श्रोता आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे या कारणे अद्वैत ग्रंथ. म्हणून अद्वैत ग्रंथाची निर्मिती झाली. अध्यात्म विद्येचा परमार्थ कोणता तर अध्यात्म विद्येचा पहावया तोची समर्थ. तो पाहण्यासाठी समर्थ आहे. कोणाला समर्थांनी म्हटलं जो असा श्रोता आहे की जो आपले सर्व अंग या फक्त अध्यात्म विद्या श्रवण करण्यासाठी खर्च करतो. 2 तासाच्या कीर्तनामध्ये झोप लागते माणसाला. सर्वांगाचं सोडून द्या. त्याला खरी जागृती आली असेल तर त्याला झोपण्याचं कारण नाही. उलट तो ऐकेल. म्हणून समर्थ म्हणतात तुला जर ऐकायचं असेल तर तो मनपूर्वक ऐक. खऱ्या श्रोत्यांसाठी ग्रंथ आहेत. जसं आपण शाळेत बोलतो ना जी मुलं अभ्यास करतात त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तकं आहेत. ज्यांना काहीही शिकायचं नाही त्यांच्यासाठी हे नाही आहे. खरंच आहे. ज्ञान कोणाला सांगावं ज्यांना ऐकायची इच्छा आहे त्यांना. न माने ते असं सांगू नये. ऐकायलाच तयार नाही. त्याचं मन इतकं चंचल असतं की ते एका ठिकाणी बसायलाच तयार नाही. मग ऐकलं केव्हा तर जेव्हा माणूस स्थिर असेल तेव्हा, स्वस्थ असेल तेव्हा. मला ऐकायची इच्छा आहे तुम्ही सांगता माझं मन हे फक्त तुमच्याजवळ फक्त केंद्रित आहे असा जो श्रोत्या वक्त्यासमोर बसून ऐकेल त्याला जे प्राप्त होईल. आम्हाला कळलंच नाही. कळेल कसं. मन थोडं जरी इकडे तिकडे झालं तर त्याचा खरा गाभा आहे तो निघून जातो. म्हणून आपल्याला श्रवण करताना एकाग्र व्हावे लागते. म्हणून समर्थ म्हणतात असा एकाग्र जो श्रोता आहे त्याने आपल्या सर्वांगाचे कान करून त्याने श्रवण केले आहे तो धन्य श्रोता आहे. म्हणून समर्थांनी श्रोत्यांना वर्णन केले. ते नुसते कार्यक्रमाला येऊन बसणाऱ्यांना नाही वंदन केलं श्रोत्यांना वंदन केलेलं आहे. समर्थांनी श्रोत्यांचं वंदन केलेलं आहे. जे नुसते कार्यक्रमाला येऊन बसा त्यांचं नाही. जिथल्या जिथे टाकून दिलं की श्रवण झाल्यावर उठल्याबरोबर कपडे झटकल्याप्रमाणे सगळं जिथल्या तिथे टाकून दिलं त्यांना नाही. समर्थांनी वंदन केलं. समर्थांनी श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असं ज्यांना म्हटलं ते श्रोते असे आहेत जे सर्वांगाने ऐकण्यासाठी बसले आहेत. एकदा ऐकलं की पुन्हा ऐकण्याची गरज नाही. कारण खरा ऐकणारा तो, खरं श्रवण ते की जे ज्याच्या क्रियेमध्ये बदल होतो. समर्थांचंच वचन आहे. म्हणजे क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणजे श्रवण केली याचे फळ. श्रवण केल्याचं फळ तेच आहे की आमच्या क्रियेमध्ये बदल होणार नाही. अरे करता करता आयुष्य जाते पण पोरं ऐकत नाही. काय ते श्रवण आहे का. अरे करता करता आम्ही सांगत राहतो पण आमचं मनही आम्हाला ऐकत नाही. माणसाला 2 मनं आहेत. एक चांगलं मन आणि एक वाईट मन. माझं चांगलं मन हे नेहमी सांगत असते, चांगलं सांगत असते, असं करू नको तसं करू नको. पण वाईट मन म्हणते एकदा करून घे ना काय फरक पडणार आहे. इतक्या दिवस केलंस ना मग एकदा केलंस तर काय होईल. काही हरकत नाही.
मग ते चांगलं मन आणि वाईट मन एकमेकांशी द्वंद्व करत असते, नेहमीच भांडण करत असते. आणि ज्याची ताकद जास्त आहे तो विजयी होतो. आणि बहुतेक दुर्जनांचा विजय होतो आहे, कारण सज्जन मुळातच दुर्बल आहेत. ते आपलं सज्जन मन हे सुद्धा दुर्बल आहे. म्हणून त्या सज्जन मनाला त्याची दुर्बलता घालवण्यासाठी अध्यात्म श्रवण आहे. म्हणून त्या सज्जन मनाला सबलता प्राप्त होण्यासाठी संतांची वचनं आहेत. त्या दुर्बल मनाला शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि ती मी ब्रह्म आहे याची अनुभूती देण्यासाठी श्रवणाची गरज आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अशा चंचल मनाला तुम्ही समजून सांगा. आणि ज्याचं चंचल मन आहे त्याने तर जास्त समजून सांगायला पाहिजे. ज्याचं मन ऐकते त्याला एकदा सांगितलं तर ठीक आहे. ज्याला एकदाही सांगून कळत नाही त्याला दोनदा सांगावं. दोनदा सांगून कळत नाही त्याला तीनदा सांगावं. तीनदा सांगून कळत नाही त्याला चारदा सांगावं. जयाचे चंचल हृदय, मन चंचल आहे, ऐकत नाही, ते खट्याळ आहे, नाटाळ आहे, असं चंचल मन आहे. त्याने काय करावं? त्याने ग्रंथ सोडूची नाही. त्याने ग्रंथ सोडू नये. त्या ग्रंथाला सदृढ धरावं, हातात धरून ठेवावं. काही गडबड झाली की पुन्हा ग्रंथात पाहावं. समर्थांच्या दासबोधामध्ये तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला कुठलाही प्रश्न असेल, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे. जो समर्थ वाचणारा आहे, जो वाचणारा आहे त्याला माहीत असते की समर्थांनी या प्रसंगी काय सांगितलेलं आहे. समर्थांनी काही प्रपंच केला नाही, पण समर्थ जे प्रपंचावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनाही प्रपंच चांगला करण्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगतात आहे. म्हणून ते म्हणतात आहे, ठीक आहे, तुला प्रपंच आवडतो ना, म्हणून सांगतो, प्रपंच सुखी नैव करावा. म्हणून प्रपंच सुखी करण्यासाठी समर्थ सांगतात आहे. तसं चंचल मन ज्यांचं आहे त्यांच्यासाठी समर्थ विशेष सांगतात आहे, तुझं मन शांत बसत नाही, मग तू ऐक, हे ग्रंथ पहा, चंचळासाठी सांगितलेलं आहे. जयाचे चंचळ हृदय, तेने ग्रंथ सोडोची नाही, सोडिता अलभ्य होय अर्थ येतीचा. ज्यांचं हृदय चंचळ आहे, हृदय म्हणजे इथे मन चंचळ आहे, तेने ग्रंथ सोडूची नाही, ग्रंथ सोडू नये. जुन्या काळी या ग्रंथांना आतासारखी बाइंडिंग नव्हती, त्यामुळे ही पानं एकमेकांवर ठेवायची, म्हणजे ग्रंथांची पानं. पहिलं ते आपण आता बाइंडिंग येतं तसं येत नव्हतं. एकावर एक पानं ठेवायची आणि खाली पुट्टा लावायचा, खालून एक पुट्टा ठेवायचा, वरून एक जाडा कागद ठेवायचा, त्याला कपड्यामध्ये बांधायचं आणि कपड्यामध्ये बांधून तो ग्रंथ ठेवायचा. वाचायचा असेल तर तो ग्रंथ काढायचा, तो सोडायचा आणि मग वाचायचा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जयाचे चंचल हृदय, तेने ग्रंथ सोडूची नाही. ज्याचं चंचल हृदय आहे, ज्याला ऐकायचंच नाही आहे, त्याने ग्रंथ कशाला सोडावा? तो ग्रंथ आहे तसाच राहू द्या, बांधून ठेवा, बांधूनही ठेवी पोथी, बांधून ठेवा. म्हणून ते म्हणतात आहे, जो बांधून ठेवतो, सोडतच नाही, तो पुढे काय होईल? सोडिता अलभ्य लाभे. जर त्याने समजा सोडला ग्रंथ तर काय होईल? अलभ्य होय अर्थ येतीचा. कारण सोडला तरी त्याचं मन चंचल असल्यामुळे ग्रंथात काय आहे हे त्याला समजणारच नाही. समर्थांचं सांगणं काय आहे हे त्याला कळणारच नाही. ते कळण्यासाठी मन शांत पाहिजे. चित्त शुद्ध होता शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध झालं पाहिजे. म्हणून चित्त शुद्ध असलं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. चित्त जर दूषित झालेलं आहे, ते जर दुसरीकडे भटकते आहे, तर त्याला काय कळणार आहे? तसं आपल्या जीवनाचं गणित सुटण्यासाठी समर्थ म्हणतात, ज्याला पाहायचंच नाही त्याने ग्रंथ सोडू नका. चंचलच मन आहे, अलभ्य होय अर्थ येतीचा. दुसरा अर्थ समर्थ म्हणतात, ज्याचं चंचल हृदय आहे, म्हणजे मन चंचल आहे, त्याने ग्रंथ सोडूची नाही. सोडू नये याचा अर्थ हातातून सोडू नये. त्या ग्रंथाशी आपण एकनिष्ठ राहावं. विवर्ता विशेष कळू लागे. एकदा कळत नाही ना, मग पुन्हा वाच. नाही कळलं ना, पुन्हा वाच. नाही समजलं ना, पुन्हा वाच. म्हणूनच समर्थ संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे, दररोज किमान एक तरी समास वाचावा, तो अर्थासह पहावा. असा ग्रंथ संपला, एक समास संपला की दुसरा संपला की तिसरा, आणि असा पुन्हा समास घ्यावा. असा ग्रंथ एक संपला की पुन्हा समास घ्यावा. ग्रंथ सोडायचा नाही. ग्रंथ हा कायम ठेवायचा, तो अखंड वाचनात ठेवायचा. ती आमची उपासना असली पाहिजे. एकाच दिवशी वाचायचा नाही, तर मोबाईलवर एकाच दिवशी वाचायचं आणि बाकीचं मोबाईलवर ऐकायचं. समर्थ म्हणतात, अशाने कळणार नाही. कळायचं असेल तर तुम्हाला एकाग्रचित्त व्हावे लागेल, एका ठिकाणी बसावं लागेल, तर तुम्हाला कळेल. दोन्ही अर्थ सांगितले.
ज्याचं चित्त चंचल आहे त्याने ग्रंथ जास्त आपल्याजवळ ठेवावा, ग्रंथामध्ये उतरावं, मग ज्याला जे कळत नाही ते कळू लागेल. म्हणून म्हटलं आहे, जयास जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बाणे. खऱ्या अर्थाने परमार्थ जर आवडत असेल, त्याने जोडला असेल परमार्थ, त्याने पहावा हा ग्रंथ. हा ग्रंथ पहा, अर्थ शोधिता परमार्थ, अर्थ पहा, अर्थ शोधिता, शोधता काय मिळेल? परमार्थ निश्चय बाणे. अर्थ शोधता शोधता आपल्याला या परमार्थाची गोडी लागेल आणि आपणही आपलं जीवन कसं करू? धन्य करू. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की, खडसावून सांगितलेलं आहे की, समर्थ एक नुसते सांगणारे संत नव्हते, तर आधी केले आणि मग सांगितले असे संत होते. समर्थ नुसते लिहिणारे नव्हते, तर लिहिण्यापूर्वी विचार करणारे होते. त्यामुळे लिहिणे आणि बोलणे या अगोदर समर्थ आधी कृती करत होते. म्हणून समर्थांनी त्याला उत्तर देताना कोणत्या शब्दात म्हटलं आहे? समर्थांनी म्हटलं आहे की, सद्गुरूंची वचनी विश्वासपूर्ण, सद्गुरूंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या करणे, याचा अर्थ आम्ही परमार्थ करणे आहे. हे परमार्थाचं खरं लक्षणच आहे. सद्गुरूंनी सांगितलंय तसं वागायचं नाही. माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला जे पटेल, जे रुचेल, जे खचेल, जे बुद्धीला तर्काला जे जमेल ते करणे, याला अध्यात्म म्हणत नाही. इथे गुरु सांगतो आणि शिष्य ऐकतो, हे असं का? या प्रश्नाचं उत्तर गुरुंना विचारायचे नसते. गुरुंनी सांगितलं त्याप्रमाणे वागणे, त्याला गुरु भक्ती असे म्हणतात. हे पादसेवन भक्ती आहे. पादसेवन भक्तीमध्ये पाय दाबणे अपेक्षित नाही, किंवा गुरु पुढे चालणे आणि आपण गुरूंच्या मागे चालणे ही अपेक्षित नाही. गुरु जे जे करतात त्याप्रमाणे शिष्याने वागणे ही खरी पादसेवन भक्ती आहे. आपण नविदा भक्तीचा विचार सविस्तरपणे पाहिलेला आहे. मग समर्थ म्हणतात, गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण. वचनभंगाकरिता विलक्षण सहजची झाले. गुरूंचं वचन जर तुम्ही पाळलं नाही, सद्गुरूंनी सांगितलं तसं तुम्ही ऐकलं नाही, तर तुमच्या हातामध्ये काहीही येणार नाही. ना संसार येणार, ना प्रपंच येणार. तो असाच एक वेडसर मुलगा होता म्हणे. तो त्या मुलाला आईने 50 रुपयाची नोट दिली आणि त्याला दुकानात जाऊन तेल घेऊन यायला सांगितलं. 25 रुपयाचं तेल घेऊन ये आणि 25 रुपयाचं तूप घेऊन ये. तो धावत पळत तिथे गेला आणि त्याने सांगितलं की आमच्या आईने 25 रुपयाचं तेल आणि 25 रुपयाचं तूप सांगितलंय. तो दुकानदार म्हणे कशात द्यायचं? त्याने बरोबर एक भांडं आणलं होतं. त्या भांड्यामध्ये त्याने ते तेल घेतलं आणि बाबा आता तूप कशात घेणार? ते भांडं असं होतं की दोन्ही बाजूनी खोलगट होतं, मध्ये धरण्यासाठी जागा होती. त्याप्रमाणे आमचा ज्याप्रमाणे आपला नंदादीप असतो, नंदादीपाला खालच्या बाजूने सुद्धा खोलगट जागा असते आणि वरूनही खोलगट जागा असते. पहिल्यांदा तेल घेतलं आणि तूप घेताना तेलाची जी बाजू आहे ती उलटी केली आणि त्याच्यात तूप घेतलं. मग तेलही गेलं आणि मग तेल आणि तूप घेतलं की नाही हे पाहण्यासाठी तेलाची बाजू पुन्हा सरळ करून पाहिली. काय झालं असेल? तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणे आले. तसा परमार्थही निघून जाईल आणि प्रपंचही धड करता येणार नाही. ना धड परमार्थ करता येत, ना धड प्रपंच करता येत, अशी अवस्था माणसाची होते. आणि म्हणून सद्गुरूंचं वचन हे जर आम्ही पाळलं तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही उत्तम प्रकारे करता येईल. समर्थ तेच सांगतात आहे, म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता मने हे देवे, काय प्रयोजिले. काय म्हणला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे. आपण म्हणतो की आम्ही काही केलं तरी त्यात बदल होत नसतो. मग हे जर आहे तर आम्ही भजन कशासाठी करायचं? कर्माचं फळ माणसाला मिळते. जे तुम्ही करता त्या कर्मानुसार तुम्हाला सुख किंवा दुःख प्राप्त होते. हे जर सत्य जर असेल तर आम्ही हा उपक्रम कशासाठी राबवायचा? म्हणून समर्थ म्हणतात, स्वामींची आज्ञाप्रमाणे कोण करील अप्रमाण. स्वामींनी दिलेली जी आज्ञा आहे तिला मोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. जेव्हा ज्ञानमार्गाची उपासना करतो त्याला शब्दज्ञान प्राप्त होते. त्यावेळेस तो शब्द ज्ञानामध्ये इतका रमतो की त्याला कोणी कुठलंही वाक्य वापरलं तर त्या वाक्यावर त्याचा विश्वास नसतो. उलट त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तो पळवाटा शोधत असतो. तो म्हणतो, भजन करून काय फायदा? भजनाने जर आमचं कर्म बदलत असेल तर कर्म कितीही वाईट असलं तर आमचं कर्म बदल होऊन जाईल. मग कर्माचं फळ जर आम्हाला भेटणारच आहे तर मग कशासाठी भजन करायचं?
उलटे सुलटे आपले बुद्धीचे तर्क लावून मनुष्य कुठेतरी मार्ग काढतो आणि आळस करतो. एक लक्षात घ्या, ज्याला काहीच करायचे नसते तो फक्त वाद घालतो. त्याला काही करायचे असेल तो तो करतो, बोलत काही नाही. म्हणून समर्थ म्हणतात, करणे लागे भोजन. म्हणजे आमचे देह धर्म सगळे आम्ही पालन करतो. भूक लागली, रात्री 2 वाजता जरी भूक लागली तरी आपण उठून जेवू. तहान लागली तर झोपेतून उठून पाणी पिईल. मलमूत्र विसर्जन आलं, देहधर्म सगळे तो यथासांग करील. तो देहधर्म आहे. मग सगळंच जर तू करतोस आहेस तर समर्थ म्हणतात, तुझं भजनानेच काय वाकडं केलं आहे. करतो ना. जनाचे समाधान राहावे अशी माणसं सगळ्या गोष्टी करतात, फक्त त्याच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करत नाही. त्या मात्र तो टाळतात. हे आळशी माणसाचं मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पापी त्याची प्रस्तावती, पापी त्याची पावन होती. पाप्याचा उद्धार भगवंताच्या दरबारात आहे. भगवंत त्याच्यावरही दया करतो. कारण जेव्हा तो पाप करतो त्यावेळेस त्याचं जे अज्ञान असते त्यामुळे त्याच्याकडे जो झालेला गुन्हा असतो, पण भगवंत त्याला पश्चाताप जर झाला असेल तर तो त्याला पश्चातापाने, जर तो दग्ध झाला असेल, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, पश्चाताप झालेला आहे असं जर त्याला वाटत असेल तर भगवंत त्याला मार्ग दाखवतो आणि त्यातून त्याचा उद्धार करतो. वाल्या कोळीला पश्चाताप झाला म्हणून वाल्याचा वाल्मिक झाला. अंगुलीमालाला पश्चाताप झाला म्हणून अंगुलीमाल गौतम बुद्धांचा तो आदर्श भक्त झाला. जेव्हा पश्चाताप होतो त्या पश्चातापातून माणसाचा उद्धार होतो. तो पापी असेल तरी उद्धार आहे, परंतु तो दंबाचारी आहे, ढोंग करणारा आहे, सोंग करणारा आहे. अशा ढोंगीला, अशा सोंगी माणसाला भगवंत अजिबात क्षम्य करत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, ऐक, तू सोंग करू नको. तू ज्ञानी नाही आहेस, तू निर्गुणाचा उपासक मुळात नाही आहे. कारण निर्गुणाची उपासना करण्यासाठी सुद्धा त्याची ती योग्यता, त्याची ती लेवल लागते. जसं सामान्यतः पहिल्यातल्या मुलाला तुम्ही म्हटलं की PhDचा अभ्यास कर तर ते शक्य नाही. का? कारण त्याची ती योग्यता काय आहे? ती योग्यता नाही. आणि म्हणून अध्यात्मामध्ये योग्यता हा शब्द न वापरता अधिकार हा शब्द वापरतात. त्याचा जो साधक आहे तो निर्गुणाचा अधिकारी आहे का की सगुणाचा अधिकारी आहे? सरळ सरळ आहे. याचं उत्तर आहे, सोपं आहे. आपल्याला जगामध्ये जोपर्यंत सर्वत्र सर्व वस्तू दिसतात, सगळ्या वस्तूंची आम्हाला नावं माहीत आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही भिन्न भिन्न आहेत असे म्हणता, तोपर्यंत तुम्ही सगुणाचे उपासक आहात असं समर्थ म्हणतात आहे. ज्ञाने विवेके मिथ्या झाले. आकाशातून पडलेलं पाणी आणि नालीमध्ये वाहणारं पाणी हे भिन्न आहे की एक आहे? ज्याला ते भिन्न वाटते ते आपल्या घरातील स्वच्छ निर्मळ शुद्ध ॲक्वाचं पाणी पितो, मिनरल वॉटरचं स्वीकारतो. आणि नालीमध्ये जर ते पाणी असेल तर ते पिण्यासाठी योग्य नाही आहे हे त्याला माहीत असते. हा भेद त्याला कळतो. याचा अर्थ दृश्य जगत हे तो स्वीकारतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, त्याचे चांगले गुण सगुणाला चांगले कळते, सगुणाचे उपासक आहात. जर तुम्हाला चांगले कळत असेल तर तुम्ही सगुणाचे उपासक आहात. गुण कळतात, सगुणाचे उपासक आहात. आम्ही सगुण भक्ती करतो. या शब्दाचा अर्थ गुणांची भक्ती करतो. आम्ही ज्या देवतेला पुजतो त्या देवतेमागे त्या देवतेचे गुण असतात. ते गुण अध्यात्मामध्ये आले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा भाव असतो आणि म्हणून त्यांची उपासना करतात. म्हणून आखाड्यामध्ये बघा, सरस्वतीची मूर्ती ठेवून कोणी सूर्यनमस्कार मारले का? नाही. आखाड्यामध्ये हनुमंतांची मूर्ती आहे. कारण हनुमंत हे बलवान आहे, शक्तिवान आहे, शक्तिमान आहेत. म्हणून म्हटलंय, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता रामदूता प्रपंजला. महाबली प्राणदाता. तो कसा आहे? महाबली आहे, म्हणून त्याची उपासना. पण आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे म्हणून आम्ही सरस्वतीची उपासना करतो, सगुण उपासना. आम्हाला धन पाहिजे, लक्ष्मीच्या मूर्तीची उपासना करतो. दिवाळी आल्यावर प्रत्येक जण लक्ष्मीची उपासना करतात, पूजा करतात. धन हवं, ऐश्वर्य हवं, सगुण उपासना. तुम्हाला ज्या ज्या देवतेकडून जे जे गुण हवे आहेत त्या त्या प्रकारची उपासना सांगितली आहे, म्हणून ती सगुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सगुणाची उपासना करा. सगुणाची उपासना केल्यामुळे हे सगळं आपल्याला प्राप्त होते आहे. म्हणून म्हटलं आहे, आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. आणि म्हणून श्री समर्थांनी रघुनाथाची उपासना केली.
रघुनाथ म्हणजे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र म्हणजे काय आहे तर उत्तम गुणांचा एक समुच्चय आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे सर्व दृष्टीने आदर्श, ज्याला आम्ही पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. पुरुषांमध्ये सामान्यतः माणसाचं रूप धारण करून भगवंतांनी माणूस कसा आदर्श असावा याचा आदर्शभूत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. ते प्रत्यक्ष परमात्माच आहेत, परंतु मानवी रूप धारण करून त्यांनी आम्हाला सगुणाची उपासना सांगितलेली आहे. रामचंद्रांमध्ये जे गुण आहेत त्या गुणांची उपासना जर केली तर आमचं जीवन धन्य होईल. आणि म्हणून राम उपासनेने मला सर्व प्राप्त झालं असं प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आपण सुद्धा रामांची उपासना करूया आणि त्या उपासनेसाठी म्हणूया, उपासनेला दृढ चालवावे, बुदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. म्हणून समर्थ म्हटलेला आहे. समर्थांनी या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्म विद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ, तो सर्वांगे श्रोता. या कारणानेच अध्यात्म विद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो ते अद्वैत ग्रंथ श्रवण जो श्रोता जीवाचे कान करून ऐकतो, तो सर्व लक्ष श्रवणात एकाग्र करून ऐकतो, तोच त्यातील अर्थ ग्रहण करतो. जयाचे चंचल हृदय तेने ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येथीचा. ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल त्यानेही काहीही झाले तरी ग्रंथ एकदा वाचून अथवा श्रवण करून सोडून देऊ नये. वारंवार वाचून अथवा श्रवण करून मनन करावे. जर असं केलं नाही तर त्याला अध्यात्म ग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवणाने जो अलभ्य लाभ होतो तो होणार नाही, तो अलभ्यच राहील. म्हणून म्हटलं आहे पुढे, जयास नाही परमार्थ तयासी नकळे तीचा अर्थ, नेत्रे विन निदान स्वार्थ अंधास कळेना. ज्याला परमार्थाची खरोखर तळमळ असेल, मनापासून आवड असेल, त्याने हा अध्यात्म ग्रंथ जरूर वाचावा. वारंवार वाचून अर्थासंबंधी शोध घेऊ लागल्यावर परमार्थ निश्चयाने त्याच्या अंगी बाणेल. आणि ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही त्याला या ग्रंथातील अर्थ काही कळणारच नाही. काय होईल त्याचं? नेत्रेविन निधान स्वार्थ अंदास कळेना. म्हणजे आंधळ्या माणसाला डोळ्याच्या अभावी द्रव्यसाठा दिसत नाही तसं होईल. एक म्हणती मर्राटे काय हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्ख नेनती स्वये अर्थान्वयाची. कुणी एक म्हणतात मराठीत काही अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठीतही अध्यात्म ग्रंथ ऐकू नये असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात. ग्रंथातील शब्दांचा अन्वयार्थ लावून त्यातील सार ग्रहण करण्याची त्यांची कुवत नसते. पुढे म्हटलं आहे, लोहाची मांदूस केली नाना रत्ने साठविली, ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणूनी. लोखंडाची पेटी केली आणि त्यात नाना रत्नांचा साठा केला आणि अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची म्हणून तिचा त्याग केला. काय केलं हो मग? काही नाही. ते सगळं अभागी झाला. तो भाग्य येऊन सुद्धा अभागी राहिला. तैसी भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेनोनी त्यागे भ्रांत मंद बुद्धिस्तव, आहाच सापडता धन त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण पाहोची नये. म्हणजे तैसी भाषा प्राकृत, त्याचप्रमाणे मराठी म्हणून ज्या ग्रंथात वेदांत आणि सिद्धांतांचा अर्थ स्पष्टीकरण मराठीत केलेले असते, त्यांचा भ्रमिष्ठ लोक त्यांची बुद्धी मंद असल्याने त्या ग्रंथाचे महत्त्व जाणून न घेताच त्यांचा त्याग करतात. आहाच सापडता धन म्हणजे सहज दक्त्या काही श्रम न करता जर द्रव्य सापडलं, त्याग करणे मूर्खपणा, तर त्याचा त्याग करणे हा मूर्खपणा आहे. द्रव्य घ्यावे साठवण पाहोच नाही. द्रव्य कशा साठवले आहे याचा विचार न करता ते द्रव्य घ्यावं. परिस देखला अंगणी मार्गी पडिला चिंतामणी, आव्हा वेल महागुणी कुपामध्ये. समजा परीस अंगणामध्ये सापडला, वाटेने जात असता वाटेवर चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ उजव्या बाजूने वाढणारी वेल घराच्या विहिरीत आढळून आली
तर परीस चिंतामणी किंवा कल्पकता अयोग्य ठिकाणी आढळली म्हणून त्याचा त्याग शहाण्या माणसाने करू नये. तैसी प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे. त्याप्रमाणे मराठीत जर सोप्या शब्दात अनुभव सिद्ध असे अद्वैत तत्वज्ञान प्राप्त होत असेल तर अचानक लाभणाऱ्या त्या अध्यात्माचा लाभ आपण जरूर घ्यावा. न करिता विपत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम. सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे. त्याप्रमाणे विद्याप्राप्तीसाठी उत्पत्तीचे जराही श्रम करावे न लागता केवळ सत्समागमामुळे सर्व शास्त्रार्थ सुगम होतो. सत्समागमाचे हेच तर वर्म रहस्य आहे. जे विपत्तीने न कळे ते सत्समागमे कळे. सकळ शास्त्रार्थ हा कळे स्वानुभवासी. जो शास्त्रार्थ विद्वत्तेने कळत नाही तो सर्व शास्त्रार्थ सत्समागमामुळे स्वानुभव येऊन कळतो. मनोनी कारण सत्समागम तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम. जन्म सार्थकाचे वर्म वेगळेच आहे. म्हणून शास्त्रार्थ कळण्यास विद्याप्राप्तीसाठी करावे लागतात तसे श्रम करण्याची आवश्यकता नाही तर सत्समागमाची आवश्यकता आहे. कारण ज्या योगे मनुष्य जन्माचे सार्थक होते ते वर्म वेगळेच आहे. म्हणून श्लोक आहे भाषा भेदाच्च वर्तते ह्यर्थ एको न संशया पादत्रयदये यथा खाद्यम स्वाद भेदो न विद्यते. भाषांमध्ये भेद असतो पण त्यात एकच अर्थ असतो. खाण्याची वस्तू वेगवेगळ्या दोन भांड्यात ठेवली तरी त्यांच्या रुचीमध्ये फरक पडत नाही. भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी. भाषा जरी बदलली तरी अर्थात काही फरक पडत नाही. सर्व कार्यसिद्धी अर्थावरच अवलंबून असते. तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. तथापि जरी खरी गोष्ट अशी आहे अध्यात्म ग्रंथ प्राकृतात झाल्यामुळे संस्कृतमधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळून येत आहे. नाहीतर संस्कृत ग्रंथात जो गुप्त अर्थ लपलेला आहे त्याला कोण जाणू शकले असते. आता असो हे बोलणे भाषा त्यागुनी अर्थ घेणे उत्तम घेऊन त्याग करणे साली टरफलांचा. आता हे बोलणे पुरे झाले. आता उत्तम सारभाग ग्रहण करून साली टरफलांचा त्याग करावा. त्याप्रमाणे भाषा कुठलीही का असेना तिचा विचार न करता त्यातील अर्थावर लक्ष केंद्रित करावे. त्याचं ग्रहण करावं. म्हणून म्हटलं आहे अर्थ सार भाषा पोचट अभिमाने करावी घन नाना अहंतेने वाट दिली मोक्षाची. अध्यात्म ग्रंथातील अर्थ हे सार आहे आणि त्याचे खरे महत्त्व आहे. भाषा पोचट आहे म्हणजे भाषेला महत्त्व नाही पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालीत बसतात. त्या नाना प्रकारच्या अहंतेमुळे ते स्वतःच्या मोक्षाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करत असतात. शोध घेता लक्षांशाचा तेथे आधी वाच्यांश कैचा. अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. वाच्यांश म्हणजे शब्द व लक्षांश म्हणजे अर्थ. ज्यावेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतो. अर्थावरच लक्ष केंद्रित करावे लागते. पण भगवंताचा महिमा तर इतका अगाध आहे की तो शब्द व अर्थ याच्याही पलीकडे गेल्याशिवाय जाणता येत नाही. हे आपल्याला कळायला हवे. मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे. स्वानुभवाची खुणे स्वानुभवी पाहिजे. मुक्या माणसांची एक भाषा असते ती ज्याची त्यालाच कळते म्हणजे दुसऱ्या मुक्याला कळते किंवा ती भाषा तो जाणत असेल त्यालाच ती कळते. त्याप्रमाणे स्वानुभवाच्या ज्या खुणा आहेत त्या स्वानुभवीच जाणू शकतो. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैचा. जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे की ज्याला अध्यात्माचा अर्थ कळतो असा श्रोता भेटावा असे वक्त्याला वाटत असते. तसा श्रोता भेटला की वक्त्याला बोलण्यात हौस वाटते. परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान. तैसे ज्ञानियान पुढे ज्ञान बोलावे वाटे. रत्नापारखी मनुष्य असेल तर त्याच्या पुढे रत्ने ठेवताना समाधान वाटते कारण तो त्याचे मूल्य बरोबर जाणतो. त्याप्रमाणेच ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्तीपुढे ज्ञानाच्या गोष्टी बोलावेशा वाटतात. माया जाळे दुश्चित होय ते निरूपणे कामा नये. संसारिका कळे काय अर्थ येतीचा. मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचे चित्त चंचल झालेले आहे त्याला अध्यात्माचे निरूपणही उपयोगी पडत नाही. जो संसारिक आहे त्याला आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ कसा कळणार.
म्हणून श्लोक दिलाय समर्थाने. व्यवसायात विका बुद्धिरेकेहम कुरनंदनम बहुशाखाम ऋणांछ बुद्ध योगा व्यवसायीनाम. हे कुरुनंदना, स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्या लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात त्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही. व्यवसायी जो मळीन त्यासी न कळे निरोपण, येथे पाहिजे सावधपणा अतिशयसी. जो अनेक धंदे करणारा असतो, ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नसते, त्याला अध्यात्म निरूपणातील अर्थ ग्रहण करता येत नाही. तो अर्थ कळण्यात अत्यंत सावधानता, चित्ताची एकाग्रता यांची आवश्यकता असते. नाना रत्ने नानी दुच्छितपणे घेता हानी, परीक्षा नेनता प्राणी ठकला तेथे. तैसे निरूपणी जाना, आहाच पाहता कळेना, मराठीची उमजेना काही केल्या. एखाद्या माणसापुढे नाना रत्ने, अनेक प्रकारची नाणी पडलेली आहेत किंवा कुणी आणून टाकली तर त्याला रत्नांची अथवा नाण्यांची पारख करता येत नसेल आणि त्याने बेसावधपणे त्यातून काही उचलली तरी त्याची फसगत होते. तसे अध्यात्माचे विवेचन अगदी मराठीत जरी असले तरी वरवर ऐकले तर ते काही केल्या आपल्याला उमजत नाही. तेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृतापरी सखोल अध्यात्म श्रवण. ते अध्यात्म निरूपण वक्त्यांच्या अनुभवाच्या बोलाने युक्त असते. ते जरी प्राकृतात असले तरी ते संस्कृतापेक्षा अधिक सखोल असते. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायाचे जाणावे स्वरूप आधी. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीचे विस्तार पंचभूतांचा. ज्या निरूपणाने माया व ब्रह्म यांचे स्वरूप कळून येते त्याला अध्यात्म म्हणतात. तरी आता प्रथम मायेचे स्वरूप आपण जाणून घेऊ. माया ही सगुण साकार आहे. सर्व विकार मायेच्या ठिकाणीच असतात. हा पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच काय आहे? माया आहे. माया दृश्य दृष्टी सदिसे, माया भास मनासी भासे. माया क्षणभंगुर नासे विवेके पाहता. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूंचे स्वरूप, मायेची सीमा अमूप बोलीजे तितुके. मायेच्या योगेच ही दृश्य सृष्टी आपल्या डोळ्यांना दिसत असते. मायेच्या मुळेच मनाला नाना भास होतात. माया ही क्षणभंगुर असून सारासार विवेक केला की तो नाश पावते. अनेक ब्रह्मांडे, हे सर्व विश्व हे मायेचे स्वरूप आहे. माया ही विष्णूंचे स्वरूप आहे म्हणजे निर्गुण ब्रह्म. मायेच्या योगे सगुण साकार बनते. मायेची सीमा अमूप म्हणजे अवर्णनीय आहे. तिच्याबद्दल जितके बोलावे तितके थोडेच आहे. माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखिळ वाटे. माया बहुरूप्यामध्ये वेगवेगळी सोंगे घेते. ती बहुरंगी म्हणजे बहुढंगी आहे. ईश्वराच्या ठिकाणीही मायेचे अस्तित्व असते, कारण मायेशिवाय सगुण निराकार व साकार प्रगटू शकतच नाही. प्रथम दर्शनी असे वाटते की ती अखिल अभंग आहे. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विन. मायेमुळे दृश्य सृष्टीची रचना झाली. आपली कल्पना हे मायेचेच रूप आहे. मात्र आत्मज्ञान झाल्याखेरीज अन्य उपायाने ती नष्ट होत नाही. ऐसी माया निरोपिली, स्वल्प संकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. याप्रमाणे अगदी थोडक्यात केवळ संकेताने मायेचं वर्णन केलं आहे. आता श्रोत्यांनी चित्तवृत्ती अत्यंत सावध करणे आवश्यक आहे. पुढे ब्रह्मनिरोपण निरूपुले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे मायाभान एकसरे. कारण आता पुढील समासात परब्रह्माचे निरूपण करून ज्या ब्रह्मज्ञानाच्या योगे मायेचे भान पूर्णपणे तुटते, नष्ट होते, त्या ब्रह्मज्ञानाचे स्वरूप सांगितले जाईल असं समर्थ म्हणतात. आता आपण पुढच्या समासात ते सगळं निरूपण श्रवण करणार आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.